शासनाच्या कल्पक योजनेतून महाराष्ट्राची आर्थिक संपन्न राज्याकडे वाटचाल. नामदार गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 76व्या वर्धापन दिन थाटात संपन्न. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई. जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्पात गती देणार. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रीडापटूंचा यावेळी सत्कार. तर स्वातंत्र्य सैनिकांशी पालकमंत्र्यांचे हितगुज. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना अशा अनेक कल्पक योजनांच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक संपन्नतेच्या महाराष्ट्राची पायाभरणी होत आहे. शासन या योजनांच्या माध्यमातून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व रोजगारांच्या क्षेत्रातील संपन्न राज्याकडे वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज व्यक्त केले. नांदेड येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माता गुजराजी विसावा उद्यान स्मृतिस्तंभावर मानवंदना व मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी जनतेला संबोधित करत पालकमंत्र्यांनी शुभेच्छा संदेश देखील दिला. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या 76व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातील तमाम नागरिकांना सर्वप्रथम मी शुभेच्छा देतो. मागील वर्षामध्ये मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा आपण अमृत महोत्सव साजरा केला. संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज ध्वजवंदन होत असून या औचित्याने मुक्तीसंग्रामात ज्यांनी आपले सर्वोच्च बलिदान दिले त्या शहीदांना मी मनपूर्वक अभिवादन या ठिकाणी करतो. लढ्यामध्ये सहभागी सन्मान्य ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, त्याच्या कुटुंबातील सदस्य, या ठिकाणी उपस्थित सन्मान्य लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी व उपस्थित बंधू आणि भगिनींना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या या ठिकाणी शुभेच्छा देतो. नांदेड जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. मी या भागात 2 वेळा येऊन पाहणी केली. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली, जानमालाचे मोठे नुकसानही झाले. या परिस्थितीत आम्ही व्यापक प्रमाणामध्ये पंचनामे सुरू केलेले आहेत. आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील. पंचनाम्यानंतर शेतीच्या नुकसानीसाठी विनाविलंब आम्ही मदत करणार आहोत. या सरकारने नुकसान भरपाई करण्यात कधी वेळ लावला नाही. समस्या, आपत्ती आणि संकट कोणते असू दे, तातडीची मदत आणि मानवी संवेदना जोपासून सहाय्य केले आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे की मागील वर्षी सन 2023 मध्ये झालेल्या नुकसानापोटी एकट्या नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांना 446 कोटी रुपयाची वाटप या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी उपस्थित महिला बहिणींकडे लक्ष वेधताना मला सांगायला आनंद होतो की महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या संपूर्ण भारतात चर्चेत आहे. या योजनेमध्ये आतापर्यंत महाराष्ट्रात 1.5 कोटीवर महिलांना लाभ मिळालेला आहे. एकट्या नांदेड जिल्ह्यात 8 लक्ष महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येत आहे. पहिल्या 2 महिन्यात 30,000चा हप्ता महिलांच्या खात्यात जमा झाला असून आर्थिक स्वावलंबनाचा मोठा इतिहास महाराष्ट्राने रचलेला आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसोबतच काही महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत. यामध्ये सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे. युवक युवतींना 6,000 ते 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणासोबतच मानधन दिले जाणार आहे. युवकांना या माध्यमातून अनेक आस्थापनांवर काम करण्याचा अनुभव सुद्धा मिळणार आहे. पंतप्रधान मोदीजी यांनी उज्ज्वला योजनेची घोषणा करून 2014 मध्ये केलेली होती. या योजनेअंतर्गत घराघरात उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सिलेंडर दिले जाते. आता महाराष्ट्र सरकारने आणखी यामध्ये भर घातली आहे आणि महिलांना 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही या ठिकाणी राबवत आहोत. मुलगी शिकली की घर शिक्षित होते आणि म्हणून मुलींच्या शिक्षणाला कोणताच अडथळा राहू नये यासाठी उच्च शिक्षणामध्ये मोफत उच्च शिक्षणाची संधी देणारी मुख्यमंत्री मोफत उच्च शिक्षण योजना सध्या अनेक मुलींना उच्च शिक्षणाची जागा उघडलेली आहे. सर्व समाजातील गरीब मुलींना याचा फायदा होतोय. एसटी मध्ये 50% मोफत प्रवास आमच्या बहिणींसाठी आम्ही सुरू केलेला आहे. शेतकऱ्यांना सिंचनाचा राजमार्ग दाखवणारी मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरत आहे. 7.5 HP कृषी पंपांना मोफत वीज या मार्फत दिली जाते. कृषी क्षेत्रातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. ज्येष्ठ नागरिक
उदरवयामध्ये आवश्यक असणाऱ्या सहाय्यक उदरविषयक वस्तूंच्या खरेदीसाठी असणारी मुख्यमंत्री वयश्री योजना, तसेच महाराष्ट्रासह देशभरातील तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या आयुष्याचा कायापालट करण्याचा प्रयत्न राज्य शासनामार्फत या ठिकाणी केला जातो. आरोग्यासाठी तर महात्मा ज्योतिबा फुले योजनेतून गरिबांना सर्व प्रकारच्या मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या संभाजीनगर येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्यातील पूर्व पेनगंगा प्रकल्पासाठी 7,655 कोटी किमतीच्या सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातील बाभळी येथील मध्यम प्रकल्प, जिल्ह्यातील उंकेश्वर येथील उच्च पातळी बंधारा प्रकल्प, मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्पासंदर्भात शासन सकारात्मक असून जुन्या प्रकल्पांना पूर्णत्वास देण्याकडे शासनाचा प्रयत्न आहे. मराठवाडा आरक्षणासंदर्भात राज्य शासन पहिल्या दिवसापासून सकारात्मक आहे. जिल्ह्यातील माझ्या तमाम मराठा युवकांना माझे आव्हान आहे की त्यांनी या प्रकरणी संयम बाळगावा. राज्याच्या ग्रामविकास मंत्री म्हणून काम करताना प्रत्येक ग्रामपंचायतीला हक्काची इमारत देण्याचा आमचा संकल्प आहे. नांदेड जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी या योजनेतून आता ग्रामपंचायत इमारतीचे काम पूर्ण होत आहे. जिल्ह्यात यापूर्वी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत तांडा विकासाची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. ग्रामीण विभागातील तीर्थक्षेत्रात आणि यात्रास्थळांचा विकास करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिला सक्षमीकरणावरच आमचा भर आहे. त्यामुळे महिला बचत गटाचे बळकटीकरण केले जात आहे. बचत गटांचे भाग भांडवल प्रत्येकी 15,000 रुपये होता 30,000 रुपये हे करण्यात आलेले आहे. याचा लाभ जिल्ह्यातील महिला बचत गटांना मिळेल. प्रधानमंत्री आवास योजनेतूनही विविध गटातील कुटुंबांना हक्काचे घर दिले जाणार आहे. आवास योजनेतून ओबीसी बांधव सुटले होते, त्यासाठी या शासनाने मोदी आवास योजना सुरू केलेली आहे. सर्व घटकांसोबतच आता ओबीसीसाठी मोदी आवास योजनेतूनच घराची सुविधा दिली जात आहे. राज्यात 40,000 किलोमीटरचे जाळे ग्रामविकास विभागाअंतर्गत तयार केले आहेत. जिल्ह्यालाही त्या योजनेचा भरघोस लाभ मिळणार आहे. थोडक्यात ग्रामविकास व पर्यटन मंत्री म्हणून या जिल्ह्याच्या विकासासाठी एकात्मिक ग्रामविकासाचा कार्यक्रम सुरू असून या माध्यमातून जिल्ह्याला प्रगतीपथाकडे अग्रेसित केले जात आहे. मला आज या ठिकाणी सांगताना आनंद होतो की नुकत्याच झालेल्या पॅरिस येथील पॅराऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील क्रीडापटूंनी जिल्ह्याचे नावलौकिक जागतिक पातळीवर झळकवलेले आहे. ॲथलेटिक्ससाठी श्रीमती भाग्यश्री जाधव, बॅडमिंटनसाठी दत्ताताई उमरेकर, धनुर्विद्येच्या विविध क्रीडा स्पर्धेत तेजवीर सिंग जागीरदार, सृष्टी बालाजी जोगदंड, ज्ञानेश बालाजी चेरले, तर किकबॉक्सिंग स्पर्धेमध्ये दीपा गवळी, ऋतिक गंडेवार, ऋतिक राठोड यांनी दिलेल्या राष्ट्रीय